हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 3 मे रोजीच्या महत्त्वपूर्ण चालघडामोडी प्रश्न बघायचे आहेत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण कव्हर केली आहे। सर्वात पहिला प्रश्न आहे, जागतिक ट्यूना दिवस कधी साजरा केला जातो? तर राईट आन्सर आहे 2 मेला हा दिवस साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्रांनी टूना फिशच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी त्याची स्थापना केली। 2017 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, 2024च्या T20 क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद कोणाकडे सोपवण्यात आले? तर लक्षात घ्या, रोहित शर्मा कॅप्टन आहे आणि जो हार्दिक पांड्या आहे ते व्हाईस कॅप्टन आहेत। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, चित्रपटसृष्टीतील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासासाठी खालीलपैकी कोणाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? राईट आन्सर आहे शबाना आझमी। ही या महोत्सवाची 24वी आवृत्ती आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, 46व्या अंटार्क्टिक करार विचार विनिमय बैठकीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर राईट आन्सर आहे भारत देशामध्ये। लक्षात घ्या, केरळमधील कोची येथे 20 ते 30 मे 2024 दरम्यान आयोजित राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्रामार्फत भारत सरकारचे भूविज्ञान मंत्रालय ही बैठक आयोजित करेल। पर्यावरण संरक्षण समितीची 26वी बैठक देखील पार पडेल। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, इंडियन व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राईट आन्सर आहे डॉक्टर कृष्णा येल्ला। अधिकची माहिती, डॉक्टर कृष्णा एम येल्ला हे एप्रिल 2024 ते 26 या 2 वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून कार्य करतील। डॉक्टर कृष्णा एम येल्ला हे भारत बायोटेकचे सहसंस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष आहेत। आधार पुनावाला यांच्या जागी कृष्णा येल्ला यांची नियुक्ती झाली आहे। महिमा दत्ता यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, पहिल्या आशियान फ्युचर फोरमचे आयोजन कोठे करण्यात आले? राईट आन्सर आहे व्हिएतनाम या ठिकाणी। लक्षात घ्या, बँकॉक घोषणापत्रावर स्वाक्षरी करून 8 ऑगस्ट 1967 रोजी थायलंडची राजधानी बँकॉक येथे आशियानची स्थापना झाली। संस्थापक देश आहेत इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड। मुख्यालय आहे जकार्ता, इंडोनेशिया या ठिकाणी। त्यानंतर 1974 मध्ये ब्रुनेई यामध्ये ॲड झालं। 1995ला व्हिएतनाम, 1997ला म्यानमार आणि लाओस आणि 1999ला कंबोडिया एशियनमध्ये सामील झाले। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राईट आन्सर आहे इशाक डार। डार हे काश्मीरी वंशाचे नागरिक आहेत। ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजचे ज्येष्ठ नेते आहेत। ते याआधी विदेश मंत्री देखील होते। यापूर्वी डार हे गेल्या 2 सरकारमध्ये अर्थमंत्री होते। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, कोणते राज्य हे सर्वाधिक श्रमिकांची संख्या असलेले राज्य ठरले आहे? तर राईट आन्सर आहे उत्तर प्रदेश, कॅपिटल लखनौ। नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, 2024चा लच्छू महाराज पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर राईट आन्सर आहे पंडित राजेंद्र गंगानी। अधिकची माहिती, राजेंद्र गंगानी हे एक भारतीय कथ्थक नृत्यांगन आहे। 10 वर्षापासून रखडलेल्या लच्छू महाराज सन्मान पुन्हा सुरू झाला आणि याचे आयोजन 31 ऑगस्ट रोजी लखनौ या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यावेळेस 2015 ते 24 पर्यंतचे हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चालू घडामोडी PDF जर पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।